न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मंगलमूर्ती महिला भजनी मंडळ उंब्रज यांच्यातर्फे पोलीस लाईन गणपती मंदिरामध्ये शिवलीला अमृत पारायण। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथील मंगलमूर्ती महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ रंजनाताई साळुंखे व उपाध्यक्ष उषाताई जाधव तसेच खजिनदार शालनताई महाडिक यांनी सालाबाद प्रमाणे मंडळाच्या काही महिलांना बरोबर घेऊन पोलीस लाईन गणपती मंदिर व मंदिर परिसर अगोदरच स्वच्छ व सुशोभित केलेले दिसून आले। गुरुवार 13 ऑगस्ट 2026 रोजी पारायणाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्या व मंगलमूर्ती महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ रंजनाताई साळुंखे यांनी सर्व महिलांना बरोबर घेऊन कलश पूजन केले। यावेळी मंदिरामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली। महिलांना पारायणास बसण्यासाठी मंदिराची जागा अपुरी पडली। काही महिलांना पहिल्या दिवशी जागा मिळाली तर ग्रंथाची उणीव भासू लागली, परंतु भगवंताशी एकरूप झालेल्या काही महिलांनी दोघींमध्ये एक ग्रंथ घेऊन शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन केले। यावेळी सर्व महिला भगवंताशी एकरूप झालेल्या दिसून आल्या। त्यानंतर मंडळाच्या अध्यक्ष सौ रंजनाताई साळुंखे यांनी सर्व महिलांना शिवलीला अमृत ग्रंथ उपलब्ध करून दिले। काही वृद्ध महिला ज्यांना जमिनीवर बसता येत नव्हते त्यांनी खुर्चीवर बसून शिवलीला अमृत पारायण करत असलेल्या दिसून आल्या। गेली 17 वर्ष झाली हे अखंड पारायण चालू आहे। वर्षातून 4 पारायण घेतात अशी माहिती महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ रंजनाताई साळुंखे यांनी दिली। सोमवार ऑगस्ट 17 नागपंचमीचा महिलांचा मोठा सण असल्यामुळे सर्व महिलांनी फुगड्या खेळून नागपंचमीचा आनंद लुटला। यावेळी सर्व महिला उत्साही व आनंदी दिसून आल्या। वर्षभर जनहिताचे छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम राबवून जनजागृती करण्याचे काम नेहमी हिरारीने रंजनाताई साळुंखे करत असतात। समाजाशी असलेली नाळ धार्मिक कार्यातून रंजनाताईंनी टिकवून ठेवली आहे। सर्व महिलांनी पोलीस लाईन गणपती मंदिर व परिसर भक्तिमय करून सोडला। या उत्साही व आनंदी भक्तिमय वातावरणाचा सर्व भाविक आनंद घेत असलेले दिसून आले। या शिवलीला अमृत पारायणाची सांगता बुधवार 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 12 ते 3 सांप्रदायिक भजनी मंडळ उंब्रज यांचे सुसज्ज भजन व नंतर राहिलेले ग्रंथ वाचन करून त्यानंतर उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अपी पंकज पवार साहेब व त्यांच्या अर्धांगिनी यांचे हस्ते सायंकाळी 6 वाजता आरती करून 7 वाजता महाप्रसाद घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव साळुंखे यांनी दिली। मंडळाच्या व सर्व महिलांच्या वतीने सर्व भाविकांनी व उंब्रज पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी महिलांना सहकार्य करून महाप्रसादाचा आनंद घ्यावा असे मंगलमूर्ती महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ रंजनाताई साळुंखे यांनी सांगितले। तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। या ठिकाणी अनेक महिला एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी काय कार्यक्रम आहे आपण पाहूया। आपल्या सोबत आहेत रंजना साळुंखे, त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याशी माहिती घेऊया। त्यांचे नाव सांगा। रंजना सुरेशराव साळुंखे। शिवलीला पारायण बरोबर वर्षातून आम्ही 2दा भरतो पारायण। त्याच्या वेळेला आता श्रावणाच्या वेळेला चालू करतो 7 दिवसाचं पारायण आणि महाशिवरात्रीच्या वेळेला 7 दिवसाचं पारायण। गणेश पौर्णिमेत पण पारायण 7 दिवसाचं अशी प्रत्येक वेळेला आम्ही पारायण वर्षातून 3-4 पारायण करतो। किती महिला किती बसलेले आहेत? आता महिला नाही ते 100-125 महिला बसली वाचायचा। अडचण काय ना, आम्हाला सगळी सोय गावकऱ्यांनी करून दिलेली आहे, मंडळाच्या लोकांनी करून दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही। किती वर्षापासून पारायण चालू आहे? 16-17 वर्ष झाले मी पारायण चालू आहे। त्याच्यावर काय माहिती आहे, बायकाचं ते सकाळी 7 ते 8 पारायण असतं, दुपारी असतं। पण आता हे महिलांच्या ह्याच्यासाठी सोयीसाठी दुपारी 3 ते 4 हरिपाठ 4 ते 5 वाचन ठेवलेलं आहे त्यांच्या सोयीसाठी। कारण हे प्रपंचात हे लोकांना घडतच नाही महिलांना, ते सकाळी उठून जायचं प्रपंच मुलं बाळ सांभाळून घडत नाही, म्हणून ते त्या टायमाने बसवलेलं आहे। त्या सोयी समाप्ती आता 19 तारखेला बुधवारी होणार समाप्ती। आणि त्यावेळेला समाप्ती दिवशी 3 ते 4 12 ते 3 भजन वैरागी मंडळ असतं, 3 ते 4 हरिपाठ आणि 4 ते 5 वाचन, नंतर त्याची सांगता होणार आहे। तर त्यावेळेला महाप्रसाद होणार आहे। सगळ्या महिलांनी म्हणून महाप्रसाद ठेवले। आपण मंडळाची आणि पार्टीच्या बाबत आपण माहिती दिली।